चांगलेच संतापले। माध्यमांनी अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला होता, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस आणि विरोधक धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहेत। तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकारे माध्यमांच्या प्रतिनिधींवर त्रागा केला। राज्यात याआधी अनेक नेत्यांनी त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्याच अनुषंगानं अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारणा करण्यात आली। मात्र अजित पवार यांनी नाव आल्यानंतर चौकशी होईल असा मुद्दा मांडत राजीनाम्याबद्दल बोलायचं टाळलं। तसं पाहिलं तर अजित पवार ज्या महायुतीत उपमुख्यमंत्री आहेत त्याच महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपच्या सुरेश धस यांनीच अतिशय आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मागच्या 1 महिन्यापासून सुरेश धस सातत्यानं वेगवेगळ्या व्यासपीठांवरून धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करतायत। धनंजय मुंडे यांचं नाव न घेता सुरेश धस तोफ डाकतायत। त्यांना बिनभाड्याच्या खोलीत टाका अशी भाषा सुद्धा वारंवार वापरली जाते। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना। ती कायंदे निवडून आलाय ना। शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत। दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो। त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे। कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळं केलं याने। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन। अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं, परंतु एवढ्या सगळा महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विषवल्ली निर्माण झाली आहे, हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही। थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं, कारण कडक माणूस आहे तो, परखड। सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्यामुळे विरोधकांना स्फुरण चढलं नसतं तरच नवल। विरोधकांनी त्यांचा सूर अधिक आक्रमक करत अधिक त्वेषानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण का केली जाते असा प्रश्न उपस्थित केला। ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं, तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, हे स्पष्ट आहे। आणि त्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचा गदारोळ सुरू असल्यामुळे अखेर अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा सूर बदलला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, कुणालाही विशेष वागणूक मिळणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा। त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा। राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाचे आमदार घटक पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा मागत असल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा भाजपचे आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांनी मागितला। धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी सुद्धा राजीनाम्याची थेट मागणी केली। तर अजित पवार यांनी बळजबरीनं चौकशी करायची का असा प्रश्न विचारत धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचंच पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।